गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कृपा कटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तया ते श्रीराम तया आदिनांत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदाना खंत जगता लागे श्रीराम. सर्वप्रथम परमपूज्य डॉक्टर काकांना वंदन करते. त्यानंतर गुरुमाऊली परमपूज्य सविताताईंना वंदन करते. ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सवातर्फे आयोजित या प्रवचन मालिकेत आपण आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि समस्त श्रोत्यांच्या हृदयस्थ रामाला वंदन करते. सकल संतांना वंदन करते. सकल दुःखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हेच आपले खरे ध्येय आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आपल्या सद्गुरूंचा आणि गुरुमाऊलींचा आवडता अभंग. त्यांना जसा स्वतःला आनंद मिळाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना मिळो ह्या कळकळीपोटी परमपूज्य गुरुमाऊली सविताताईंनी चातुर्मासाची सुरुवात केली. गेल्या 6 वर्षापासून प्रत्येक चातुर्मासात दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, ग्रामगीता, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथांचे वाचन झाले. एका मंदिरापासून सुरुवात झाली आणि यावर्षी तर महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील तब्बल 190 मंदिरांचा सहभाग या चातुर्मास उत्सवात आहे. गुरुमाऊली सविताताईंच्या अथक प्रयत्नातून आम्हाला सर्व संत मंडळींचे दर्शन तर घडलेच, परंतु त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञानकणही वेचायला मिळाले. केवढं आपलं भाग्य. आणि कोरोनाची सदृश स्थिती पाहता गेल्या 2 वर्षापासून या सर्व गोष्टींचा अक्षरशः घरी बसून आम्हाला आनंद घ्यायला मिळतोय. संतांनी म्हटलेच आहे की परमार्थ करण्याकरिता काही सांडावे लागत नाही आणि काही मांडावेही लागत नाही. ग्रंथांची पारायणे आपण सतत करतो, परंतु पारायणातून आपल्याला त्यांचा भावार्थ कळत नाही. संतांना आपल्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे, काय सांगायचं आहे हे आपल्याला कळत नाही. आचरणात आणण्यासाठी वाचलेले सर्व लक्षार्थाने कळणे आवश्यक आहे आणि तेच आपल्याला कळावे याकरिता ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक प्रवचनकार मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. त्या अंतर्गत आजचे प्रवचन पुष्प आदरणीय सौ मुक्ताताई वाळवेकर गुंफणार आहेत. आदरणीय मुक्ताताई आपल्यासमोर अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 555 म्हणजे एकनाथी भागवतातील म्हणजेच तेवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहताई ह्या ओवीचे चिंतन मांडणार आहे. जोपर्यंत मी भ्रमात आहे तोपर्यंत मला हे जग सत्यच वाटतं, हा देह सत्यच वाटतो. संत म्हणतात ना, देह बुद्धीपाशी सकल दुःखांच्या राशी. आणि म्हणून सतत जीव आपल्याला दुःखीच दिसतो. या जीवात असलेल्या भ्रांती कुठल्या आणि त्या दुःखांच्या निवृत्तीसाठी भ्रम कसे घालवायचे याचे मार्गदर्शन आपल्याला आदरणीय मुक्ताताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. परंतु त्या अगोदर आपण त्यांचा अल्पसा परिचय बघूया. सौ मुक्ताताई प्रमोद वाळवेकर ते इंजिनियर आहेत. कम्प्युटर सायन्समध्ये त्यांनी MS केलेलं. काही काळ त्यांचे अमेरिकेत वास्तव्य होते. त्या दरम्यान त्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत नोकरीला होत्या. 2013 पासून त्या हैदराबादमध्ये सेटल झाल्या आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीधर देशमुख यांच्या त्या अनुग्रहित आहेत, म्हणजे डॉक्टर काकांच्या त्या अनुग्रहित आहेत. परमपूज्य डॉक्टर काका व परमपूज्य मंदाताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी
पारमार्थिक अध्ययन केलेले आहे. अद्वैत वेदांतपर ग्रंथ, भगवद्गीता, संत वाङ्मय इत्यादी अभ्यासाची त्यांना खूप आवड आहे. सध्याचे वास्तव्य त्यांचे हैदराबादमध्ये आहे, म्हणजे जवळपास तो आहे तेलुगू एरिया पण हिंदी एरिया. तिथे अध्यात्म अभ्यास मंडळ स्थापन करून त्या माध्यमातून दासबोध, रामकथा, भगवद्गीता, आत्माराम इत्यादी ग्रंथांचे त्या हिंदी भाषेतून चिंतन मांडतात. विविध मासिकातून व नियतकालिकांमधून आध्यात्मिक विषयांवर लेखन आणि काव्यरचना सुद्धा त्यांनी केलेली आहेत. सध्या सद्गुरू डॉक्टर काका यांच्या ग्रंथसंपदेच्या हिंदी व इंग्रजीतून अनुवादाचे काम त्यांचे सुरू आहे. आतापर्यंत अनुवादित 5 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. जर्नी टू ब्लिस, आपण जो सद्गुरू काकांचा साधक सोपान म्हणून ग्रंथ ओळखतो, तो जर्नी टू ब्लिस असा इंग्रजीतून प्रकाशित झालेला आहे. पसायदान, ॲन इसेन्स ऑफ दृश्य आणि विवेक, अपरोक्ष अनुभूती, द लाईट हाऊस ऑफ भगवद्गीता असे 5 ग्रंथ इंग्रजीतून प्रकाशित झालेले आहेत. 4 ते 14 वयोगटातील मुलांसाठी त्या नियमित संस्कार वर्ग घेतात. मी स्वतः त्यांच्या पंचदशीच्या अभ्यास वर्गात आहे. हे सर्व करताना त्यांच्यातला सिस्टमॅटिकपणा मला अनुभवायला मिळाला. आजच्या काळाला सुसंगत टेक्नॉलॉजी त्या उत्तम पद्धतीनं आपल्याला एखादा विषय समजावून सांगताना वापरतात. जो काही अभ्यास शिकवायचा असेल त्यांची इंटरनेटवरून स्क्रीन शेअर करतात, त्याचे फ्लोचार्ट्स तयार करतात आणि आपल्याला शेअर करतात. त्याची डायग्राम्स तयार करून आपल्याला शेअर करतात. समर्थ म्हणतात ना, जे आपण असे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. त्या समर्थांच्या उक्तीप्रमाणे जे त्यांना ज्ञान त्यांच्याकडे आहे ते त्या सर्वांना मुक्त हस्ताने वाटतात. अशा लोकांचं असणंच आमच्याकरिता कल्याणकारक असतं. प्रवचन करणे, अभ्यास करणे, वर्ग घेणे ह्यासोबतच त्यांना सामाजिक भान देखील आहे. राममंदिराकरिता देशभरातून जी मदत झाली होती त्या काळात त्यांनीसुद्धा लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता एक्स्ट्रा सेशन्स ठेवलेले होते. त्यांच्या नावाला शोभेल असेच त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य आहे. अशा या आपण फारच भाग्यवान आहो की सविताताईंच्या कृपेने आणि असे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साधक आपल्याला लाभलेले आहेत. सौ मुक्ताताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या गोड आणि अमृतवाणीतून अध्याय 13 आणि ओवी क्रमांक 555 एकनाथी भागवत या ओवीचे चिंतन मांडावे. नमस्कार. वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्री गोपाळ कृष्णाला वंदन करते, संत श्री एकनाथांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते आणि ब्रह्मपुरी चातुर्मास समितीतर्फे आयोजित या उत्सवामध्ये मी आपणा सर्व श्रोत्यांना मनोभावे वंदन करते. एकनाथी भागवताचं चिंतन आपलं चालू आहे आणि 13व्या अध्यायातील एका ओवीचा आपण विचार करतो आहोत. काल या ओवीचा पहिला भाग आपण बघितला आणि आज या ओवीच्या दुसऱ्या भागावरती मुख्यतः आपण चिंतन करणार आहोत. ओवी अशी आहे. तेवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे. कोलिताचं किंवा मशालीचं उदाहरण नाथ महाराज येथे देतात. भागवतामध्ये आलेलं आहे की पेटलेली मशाल अथवा फुलबाजी अथवा उदबत्ती गोल गोल गरगर फिरवली असता
तिथे अग्निचक्र निर्माण झालं आहे असा जणू आभास निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो. ते अग्निचक्र जसं आभासिक आहे, भ्रमरूप आहे, अगदी तसाच हा संसार देखील भ्रमरूप आहे. हा संसार सत्य नाही, तो भ्रमरूप आहे हे समजावून घेणं का आवश्यक आहे याचा आपण काल विचार केला आणि एकूण 5 प्रकारच्या भ्रांती बघितल्या. थोडक्यात त्याची रिव्हिजन करू आणि मग आजच्या विषयाला सुरुवात करू. एकूण 5 प्रकारे मनुष्याला भ्रांती होते. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, भेद भ्रांती, विकार भ्रांती आणि संग भ्रांती. जगत सत्यत्व भ्रांती, हे जे जग दिसतं, हे जे दृश्य विश्व मला माझ्या ज्ञानेंद्रियांनी दिसतं, ऐकू येतं, स्पर्श करून कळतं, जाणवतं, ज्याचा मला विचार करता येतो, असं आतलं आणि बाहेरचं दृश्य विश्व सत्य आहे असं मला वाटतं, परंतु हे दृश्य विश्व सत्य नाही, ते आभास आहे, भ्रम आहे, अशी आपल्या वेदांत शास्त्राची मांडणी आहे. हे न कळल्यामुळे आपण याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक करतो. भावनिक गुंतवणूक आणि वेळेची गुंतवणूक ही केल्यामुळे अखंड क्रियाप्रतिक्रियांचे खेळ आपले चालू राहतात आणि अखंड अपूर्णत्वाची भावना राहते. या मिथ्या जगामध्ये आपण कितीही धावपळ केली, कितीही दमछाक केली तरी पूर्णत्वाची भावना आपल्याला येत नाही आणि म्हणून अखंड दुःख होतं. कधी सुख कधी दुःख आणि याच्यामध्ये आपण घुटमळत राहतो. संत कबीरांचा दोहा आहे की रात गवाई सोय के दिवस गवाया खाय, रात गवाई सोय के दिवस गवाया खाय, हीरा जन्म अनमोल था कोंडी बदले जाय. की अत्यंत हिऱ्यासारखा सुंदर मनुष्यदेह, मनुष्यजन्म आपल्याला मिळालेला आहे, परंतु हे जग सत्य आहे या भ्रांतीमध्ये राहिल्यामुळे तो जणू एका कवडी मुलाने आपला हा जन्म व्यर्थ जातो, वाया जातो, असं संत कबीर म्हणतात. दुसरी आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. या प्रत्येक भ्रांतीमुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख होतं आणि आपण संसारामध्ये अधिकाधिक अजून जखडले जातो, बांधले जातो. कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती म्हणजे मी करता आहे आणि मी भोगता आहे अशा प्रकारचा अभिमान. मी करता आहे, मी केलं म्हणून झालं, माझ्याशिवाय झालं नसतं, माझ्याशिवाय कसं होईल, अशा प्रकारची ही जी चिंता आपल्या मनामध्ये लागते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, घरातल्या या सगळ्या गोष्टींपासून ते बाहेरच्या मोठ्या व्यवसायापर्यंत हे विचार आपल्या मनामध्ये असतात की माझ्याशिवाय कसं होईल. कर्तृत्वाचा अभिमान निर्माण होतो, अहंकार निर्माण होतो की माझ्यासारखं दुसऱ्या कोणाला जमत नाही आणि त्याच्यातूनच मग फळाची अपेक्षा देखील निर्माण होते. आणि भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. या कर्तृत्वाच्या अहंकारातूनच फळाची अपेक्षा देखील निर्माण होते आणि फळाची अपेक्षा पूर्ण होईल असं या जगाचं अजिबात स्वरूप नाही. आपल्या अनेक लोकांकडून अनेक अपेक्षा असतात. आपल्याला कौतुकाची अपेक्षा असते, अप्रिसिएशन, रेकग्निशनची गरज असते आणि ते करायला सगळ्यांना वेळ असतो असं नाही. वेळ असेल तरी सगळेजण अप्रिशिएट करतीलच असं नाही. आणि मग मी माझ्या घरच्यांच्यासाठी एवढं सगळं केलं, एवढा खस्ता खाल्ल्या, पण कोणाला माझी घरामध्ये किंमत नाही. अशा प्रकारे विविध प्रकारचे दुःख आपल्या मनामध्ये निर्माण होतात. त्याचं कारण आहे कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती. तिसरं आहे भेदभ्रांती. जगत सत्यत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आणि तिसरी आहे भेदभ्रांती की सूर्याचं बिंब आणि प्रतिबिंब हे आपल्याला एकमेकांपासून वेगळे वाटतात. प्रतिबिंबाला वास्तविक अस्तित्वच नाही, केवळ बिंब सत्य आहे, परंतु असं जरी असेल तरी आपण त्यांना एकमेकांपासून वेगळे मानतो. आणि ते जसं व्यवहारात आहे तसंच इथे परमार्थात देखील आत्मस्वरूप, आत्मप्रकाश, आत्मचैतन्य मूळचं अगदी एक आहे, एकमेवा द्वितीय आहे, एकम एवम अद्वितीयम. असं हे आत्मचैतन्य असलं तरी याचा वेगवेगळ्या बुद्धीमध्ये प्रकाश पाकतो मनुष्याच्या आणि म्हणून त्या बुद्धीच्या उपाधीच्या निमित्ताने जीव वेगळे वेगळे निर्माण होतात. जड वस्तू असतात आणि जड वस्तू आणि जीव यांच्यामध्ये आपल्याला फरक वाटतो. जीव जीव यांच्यामध्ये आपल्याला फरक वाटतो. जीव आणि ईश्वरामध्ये आपल्याला फरक वाटतो. आणि असे वेगवेगळे फरक वाटल्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक विकार निर्माण होतात. माझ्यापेक्षा दुसरा जीव वेगळा अशी प्रतीती आली की मत्सर निर्माण होतो. क्रोध निर्माण होतो की हा माझा ऐकत का नाही. मत्सर निर्माण होतो की याला माझ्यापेक्षा जास्त कसं काय मिळालं. जड आणि जीवामधला फरक असतो तेव्हा अजून अजून अनेकानेक वस्तू आपल्याला मिळाव्यात असं वाटतं. 10,000 चपलांचे जोड लोकांकडे आहेत असे लोक भारतामध्ये आहेत, आपण बघितलेले आहेत
की 10,000 चपलांचे जोड आपल्या घरात असावेसे वाटतात आणि ते नसले की आपल्याला वाईट वाटतं की आपल्याकडे वैभव कमी आहे असं आपल्याला वाटतं. अशा प्रकारचं हे जे दुःख आहे ते भेदभ्रांतीमुळे होतं. चौथी आहे संगभ्रांती. आत्मा हा वास्तविकपणे बुद्धी आणि देह यांना व्यापून राहतो, परंतु तो यांच्यामध्ये कधीही लिप्त होत नाही. आत्मा हा बुद्धी आणि देहामध्ये कधीही लिप्त होत नाही, तरीही तो बुद्धीचे धर्म आपल्यावरती ओढवून घेतो आणि ते माझेच आहे असं आपल्याला वाटतं. मी निर्णय केला, मी निश्चय केला, मी ठरवलं म्हणून झालं, मी हे सगळं आठवलं, माझी स्मरणशक्ती किती चांगली, मी किती बुद्धिमान, मी किती हुशार, हे जे सगळे आहेत हे बुद्धीचे धर्म आहेत. ते आपण आपल्यावरती ओढवून घेतो. आपल्यावरती ओढवून घेतल्यावरती बुद्धी कधी काम करते, कधी कधी आपल्याला दगा देते आणि असं झालं की त्याच्यातून दुःखाची निर्मिती होते. त्यामुळे संगभ्रांती, आत्मा जेव्हा बुद्धीच्या संगाने राहतो तेव्हा त्याच्यातून देखील दुःख निर्माण होतं. आणि विकार भ्रांती सगळ्यात शेवटची आपण बघितली होती की अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते आणि अपक्षीयते. हे 6 प्रकारचे विकार देहाला होतात. ते जणू माझेच आहेत, मी स्मरणार आहे, मी वृद्ध होत आहे, माझे केस पांढरे होत आहेत, माझ्या चेहऱ्यावरती रिंकल्स येत आहेत, मला आता चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पहिल्यासारखे जिने चढता येत नाही. बघा, अनेक सगळे वृद्ध व्यक्ती एकत्र आले आणि त्यांचं गेट टुगेदर असेल, त्यांच्या गप्पा ऐकल्या तर अर्ध्या अधिक वेळ माझा गुडघा दुखतो, माझी पाठ दुखते, माझा खांदा दुखतो, माझं पोट दुखतं, असं काय काय आपले अवयव दुखतात याचीच चर्चा चालू असते. कारण की देहाचे हे जे विकार आहेत ते जणू माझे आहेत असं आपण मानतो आणि ते विकार आपल्यावर ओढवून घेतो. या 5ही प्रकारच्या भ्रांतींचं जी परिणती आहे त्याच्यामुळे दुःख होतं. मनुष्य संसारामध्ये अधिकाधिक बांधला जातो. जवळ भ्रम आहे तव जवळ भ्रम असे तव दृढ संसार भासे. हा जो भ्रम आपल्यामध्ये आलेला आहे तर दुसऱ्या चरणामध्ये म्हणलेला आहे, भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे. भ्रम गेलिया अनायासे, हा जेव्हा भ्रम आपल्या डोक्यातला निघून जाईल तेव्हा संसार नसे पाहत आहे, म्हणजे संसार पाहून बघून सुद्धा जणू नसल्यासारखा होईल. याला म्हणतात संसाराचा बाध होणं. आणि या संसाराचा बाध होण्यासाठी भ्रम जाण्याची आवश्यकता आहे. परंतु भ्रम हा जो आहे, हा जो आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भ्रम आहे, हा आपोआप जाईल काय? हा आपोआप जात नाही. घरामध्ये बघा कचरा असतो, आपले दारं खिडक्या उघडे राहिले तरी रोज जरी आपण घर झाडलं, अगदी स्वच्छ पुसलं तरी दुसऱ्या दिवशी परत घरामध्ये कचरा येतो. हा कसा येतो कचरा? आपोआप येतो. केवळ दारं खिडक्या उघडं राहिले म्हणून घरामध्ये कचरा येतो आणि तो रोज आपल्याला प्रयत्नपूर्वक साफ करावा लागतो. अगदी तसंच अनंत जन्मांचे हे जे आपले वासनांचे संस्कार आहेत ते आपल्यामध्ये घट्ट असल्यामुळे, घट्ट रुतून राहिलेले असल्यामुळे आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण होतात. आपोआप हा जो भ्रम निर्माण झालेला आहे वासनापूर्तीसाठी तो आपोआप जात मात्र नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि हे प्रयत्न करण्यासाठी, भ्रम घालवण्यासाठी सगळ्यात आधी सुरुवातीला मी भ्रमिष्ट आहे हे माणसांनी समजून घ्यावं, जाणावं आणि स्वीकारावं. असं आहे, आपल्यामध्ये एखादी जेव्हा कमी असते ती आपण सहसा पटकन स्वीकारत नाही. त्यामुळे भ्रम गेलिया अनायासे, हा भ्रम जाण्यासाठी सुरुवातीला मी भ्रमिष्ट आहे आणि या भ्रमामुळे मला दुःख होतं, हे दुःख मला नको आहे, मला सुखी व्हायचं आहे आणि केवळ सुखी नाही तर मला सुखरूप व्हायचं आहे. या भ्रमामुळे होणारं दुःख मला आयुष्यात नको आहे असा आपला आग्रह हवा, अशी आपली भूमिका हवी, असा आपला हट्ट हवा. जीवनामध्ये आपले बरेच भलभलते हट्ट असतात. माझा हट्ट आहे की आमचं हे जे घर आहे हे एकदम पॉश, स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं असं राहावं. TV सिरियल्समध्ये, ॲडव्हर्टाईजमध्ये, जाहिरातींमध्ये दाखवतात एकदम पॉश घर असतं, एक वस्तू पण इकडची तिकडे नसते. आणि तसं आपलं घर असावं असा एक माझा हट्ट आहे, आग्रह आहे. तो कधीही पूर्ण होत नाही, कारण की घरामध्ये मी सोडून 4-5 माणसं राहतात, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे असे भलभलते हे जे आपले सांसारिक प्रापंचिक हट्ट आहे त्याच्याऐवजी हे जे जीवनातले मूलभूत प्रश्न आहेत की माझ्या जीवनामध्ये भ्रम आहे, मी भ्रमिष्ट आहे, तो भ्रम मला नको, त्याच्यातून निर्माण होणारं दुःख मला नको आणि मला सुखरूप व्हायचं आहे असा एक आपला हट्ट हवा. हा भ्रम जाण्यासाठी ही पहिली भूमिका आहे, ही पहिली पायरी आहे. असं आहे की जीवनामध्ये आपलं दुःख हे असणारच, याला आपण एक प्रकारे प्रतिष्ठा दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे.
आणि प्रसार माध्यमं जी आपली आहेत, सिनेमा, टीव्ही सिरियल्स आपण बघतो, त्याच्यामधून या भूमिकेला जास्तीत जास्त दृढीकरण याचं केलं जातं, याला बढावा मिळतो, याला पुष्टी मिळते. कभी खुशी कभी गम नावाचा सिनेमा आहे, कभी खुशी कभी गम, आणि ही जी भूमिका आहे ही व्यवहारातली आहे आणि याला फार मोठी प्रतिष्ठा मिळालेली आहे. अत्यंत सुपरहिट सिनेमा. या सुखांनो या नावाची सिरियल, किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, तसं जीवनामध्ये कभी खुशी कभी गम, सुख दुःख असणारच हे आपण गृहीतच धरलेलं आहे. आणि अशा सुखदुःखांचे हेलकावे हिंदोळे नसलेलं, याच्याही पलीकडचं अत्यंत शाश्वत, आनंदरूप, शांत, तृप्त, समाधानी, अखंड समाधानी असं जीवन असू शकतं हे आपण मानतच नाही, हे आपण ॲक्सेप्टच करत नाही, आणि हे दुःखाला आपण प्रतिष्ठा देऊन बसलेलो आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं? मला नुकतंच कळलं की अशा नावाची एक सिरियल सुरू झालेली आहे जी अत्यंत प्रसिद्ध आहे. सुख म्हणजे नेमकं काय असतं? आता असं आहे की जर आपण टीव्हीच्या सिरियल्समध्ये सुखाचा शोध घेतला तर तो कधीही पूर्ण होणं शक्य नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ही व्याख्या आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी 800 वर्षांपूर्वी सांगून ठेवलेली आहे. किंबहुना सोये जीव आत्मयाची आहे, तेथ जे काही होय तया नाव सुख. जीव आत्मरूप झाला म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती आली, स्वरूपाचा अपरोक्ष अनुभव आला. मी म्हणजे देह नसून मी म्हणजे ब्रह्म आहे हे कळलं की तेथ जे काही होय तया नाव सुख. ती आत्मस्वरूपाची जी प्रचिती आहे तेथे खऱ्या सुखाची प्राप्ती होते, आणि जीव आत्मरूप झाल्यावरती जे सुख मिळतं ते शाश्वत सुख असतं, अवीट सुख असतं, कधीही न संपणारं, न खंडणारं, न कमी होणारं असं हे कायम टिकणारं सुख असतं. हॅपीनेस फॉर एव्हर, अँड दे लिव्ड हॅपीली फॉर एव्हर, हॅपीली एव्हर आफ्टर, अशा प्रकारचं आपण एंडिंग बघतो. ते व्यवहारामध्ये हॅपीली एव्हर आफ्टर कधीही होणं शक्य नाही, परंतु परमार्थामध्ये ती सोय करून ठेवलेली आहे. आणि ती सोय होण्यासाठी म्हणून मी भ्रमिष्ट आहे, आणि त्या भ्रमाने होणारं हे जे दुःख आहे ते मला जीवनात नको आहे, हे जाणवणं, हे ॲक्सेप्ट करणं, हे स्वीकारणं ही त्याची पहिली पायरी आहे. दुसरा जो भाग आहे की भ्रम गेलेल्या अनायासे संसार नसे पाहत आहे, की भ्रम जेव्हा हा निघून जातो तेव्हा संसाराचा बाध होतो. संसार नसे पाहत आहे म्हणजे संसाराचा बाध होणं. बाध शब्दाचा अर्थ आहे दृढ मिथ्यात्व निश्चय. मिथ्या म्हणजे परमार्थामध्ये ज्या व्यक्तीला, ज्या वस्तूला, ज्या पदार्थाला उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तीनही आहेत त्याला मिथ्या म्हणतात. काल आपण व्याख्या बघितली होती की जे तीनही काळांमध्ये अबाधित आहे त्याला सत्य म्हणतात, आणि जे तीनही काळांमध्ये अबाधित नाही, ज्याला उत्पत्ती, स्थिती, लय आहे, जे कधी काळी नव्हतं, आज आहे आणि भविष्यात नसेल, त्या सगळ्या वस्तूंना, पदार्थांना मिथ्या म्हणतात. आणि असा या संपूर्ण दृश्य विश्वासंबंधी दृढ मिथ्यात्व निश्चय होणे म्हणजे या संसाराचा बाध होणे. संसार नसे पाहत आहे, मग भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे, हे होण्यासाठी, हे अशा प्रकारे भ्रम निघून जाण्यासाठी काही साधना पद्धती आहे का याचा आपण विचार करू. असं आहे की साधना पद्धती अनेक आहेत. हा भ्रम जाण्यासाठी आपण अनेक प्रकारे विचार करू शकतो. हे जे संपूर्ण दृश्य विश्व आहे हे त्रिगुणात्मक आहे अशा दृष्टिकोनातून विचार करता येतो आणि त्याचा बाध करता येतो. किंवा हे पांचभौतिक आहे, अष्टधा प्रकृतीचं आहे, याच्यामध्ये जी नामरूप भरून राहिलेली आहेत ती मिथ्या आहे. किंवा पांचभौतिक आहे या दृष्टिकोनातून, नामरूपांच्या दृष्टिकोनातून, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था कशा मिथ्या आहेत, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या दृश्य विश्वासंबंधी आपण विचार करू शकतो. मनुष्याला जे आपल्या स्वरूपाचं अज्ञान आहे ते कसं आहे आणि ते अज्ञान कसं घालवायचं, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारातून विचार करून आपण आपला भ्रम कमी करू शकतो आणि दृश्य विश्वाचा बाध करू शकतो. अनेक जरी साधना पद्धती असतील तरी यातले एकच साधना पद्धती आज आपण विचारासाठी निवडू आणि त्या साधना पद्धतीचा उपयोग करून भ्रम कसा कमी करता येईल आणि दृश्य विश्वाचा बाध कसा करता येईल आणि आपल्याला सुखरूप जीवन कसं जगता येईल याचं आपण आज चिंतन करूया. आणि ही जी साधना पद्धती आहे ही ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये एका ओवीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने लिहून ठेवलेली आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहजे. जव निरार्थता नाही, आर्तता
आर्द्रता या शब्दाचा अर्थ आहे इच्छा, की जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत मनुष्याला कर्म प्रवृत्ती आहे, कर्म प्रवृत्ती आहे तोपर्यंत संसाराचं बंधन आहे, मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज, की जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात तोपर्यंत तो कर्म करतो, कारण की त्याला त्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. आणि जोपर्यंत कर्म करतो तोपर्यंत फळाची आशा, मग ते फळं भोगणं, त्यातली काही इच्छा पूर्ण होतात, काही इच्छा पूर्ण होत नाही, आणि मग जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. असं हे जे चक्र आहे हे अखंड चालू राहतं. परंतु मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज आहे, की इच्छा, कर्म, कर्मफलाचे भोग, त्याच्यातून नवीन जन्म, हे जे चक्र आहे ते संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज आहे, की आत्मसंतोष आला म्हणजे जीव आत्मरूप झाला. हा जीव आत्मरूप झाला, त्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती आली, की ही संपूर्ण हे जे चक्र आहे हे तिथेच थांबतं, कुंठे सहज आहे. तर आपली जी मूळ विचाराची ओवी आहे त्याच्यामध्ये सिद्धांत सांगितला आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांची ही जी ओवी आहे त्याच्यामध्ये एक साधना पद्धती सांगितलेली आहे. मूळ ओवी काय आहे, की जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे, भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे, की भ्रम गेला की संसार बघून सुद्धा दिसत नाही, हा सिद्धांत आहे. आणि हा भ्रम घालवायचा कसा, भ्रम आहे म्हणून इच्छा निर्माण होतात, इच्छा निर्माण होतात म्हणून कर्म होतं, कर्म होतं म्हणून संसाराचं बंधन अजून दृढ होतं. आणि म्हणून भ्रम कमी करायचं असेल तर या आपल्या संसारिक इच्छा कमी करणं ही एक साधना पद्धती आहे. आणि ती साधना पद्धती ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये सांगून ठेवलेली आहे, की जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाहिजे. आर्तता म्हणजे इच्छा, आणि जोपर्यंत आर्तता म्हणजे इच्छा आहे तोपर्यंत कर्म करणं मनुष्याला भाग आहे, आवश्यक आहे. असं आहे की आपल्याला जर निरीच्छ व्हायचं असेल मग संतुष्टीच्या ठाई कुंठे सहज आहे, की या इच्छा आपल्याला कुंठित करायच्या असतील, हे जन्ममरणाचं चक्र आपल्याला कुंठित करायचं असेल तर त्याच्यासाठी इच्छांची समाप्ती करणं आवश्यक आहे. बघा, इच्छांची आपल्या मनातल्या पूर्ती होणं कधीही शक्य नाही, परंतु इच्छांची समाप्ती शक्य आहे. भ्रम कमी करायचा असेल, कर्माकडची प्रवृत्ती कमी करायची असेल तर संसाराचं स्वरूप जाणून घेऊन त्यातल्या इच्छा कमी करणे हे एक साधना पद्धतीचा आज आपण विचार करणार आहोत. इच्छा कमी करण्यासाठी कशा प्रकारे त्या इच्छा कमी करायच्या, तर आपण एक 3 टप्प्यांमध्ये त्याचा विचार करूया. की इच्छा ज्या आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्यांची जाणीव होणं, अंतर्मुख होणं, स्वतःच्या आतमध्ये जो काही व्यापार चालू आहे तो बघणं, तो जाणवणं, त्यामुळे त्या इच्छांची जाणीव निर्माण होणं हा पहिला टप्पा. त्या इच्छांचं परीक्षण करणं हा दुसरा टप्पा, आणि त्या इच्छांचं पृथक्करण करणं हा तिसरा टप्पा. तीनही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी अप्रोचेस आहेत, पण त्याचा एक आपण स्टेप बाय स्टेप थोडासा विचार करूया. की सगळ्यात पहिल्यांदा आपण भ्रमिष्ठ आहोत, भ्रमिष्ठ असल्यामुळे आपल्याला हे जग सत्य वाटतं, आणि या सत्य जगामधले विषय सगळे सत्य वाटतात. ते विषय सत्य वाटतात म्हणून ते मिळवण्याची, भोगण्याची इच्छा होते. या सत्य जगामध्ये आपल्याला खूप काहीतरी कर्तबगारी करण्याची, गाजवण्याची इच्छा होते, आणि म्हणून या ज्या अनेक इच्छा निर्माण होतात यांचं स्वरूप समजावून घेणं, आपल्या आतमध्ये नेमके काय काय चालू आहेत कारभार. असं आहे की आपलं फार मोठं लक्ष दुसऱ्यांवरती असतं, की तो काय करतो, त्याच्या जीवनात काय चालू आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे की भिंतीला देखील कान असतात, ते ह्याच्यातूनच निर्माण झालेली आहे. की आपल्याला फार मोठं कुतूहल, फार मोठी उत्कंठा आपल्याला असते की शेजारच्यांच्या घरात काय चालू आहे, त्यांनी हे का केलं, त्याला हे का मिळालं. परंतु ती दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्याच्या जीवनात काय चालू आहे ही उत्कंठा, ही तळमळ जाणण्याची थोडी कमी करून आपण इथे अंतर्मुख होणं थोडंसं अपेक्षित आहे. की अंतर्निष्ठ तितके तरले आणि अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, असं समर्थ म्हणतात. मग आपला भ्रम जाण्यासाठी या आपल्या आतमध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात त्याचं स्वरूप आपण थोडंसं समजावून घेऊया. मनामध्ये ज्या इच्छा निर्माण होतात त्याची आपल्या शास्त्राने एक सुंदर मांडणी केली आहे की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. कामना, आशा, स्पृहा, लोभ, तृष्णा, याचना, इष्णा, वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात. सगळ्यात पहिली आहे कामना. एखादी वस्तू अप्राप्त आहे, माझ्याकडे ती नाही आणि ती माझ्याकडे असावी, अप्राप्त वस्तू प्राप्त होण्याची इच्छा, तिला कामना असे म्हणतात. आमचे बरेच सगळे मित्रमैत्रिणी आहेत, ते कुठे कुठे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की बाहेर फिरायला जातात.
तसं आमच्या एक ओळखीची माझी जवळची मैत्रीण आहे, ती 2 वर्षांपूर्वी युरोपला जाऊन आली. आणि युरोपला जशी ती जाऊन आली तसं आणि तिने त्याचं फार मोठं वर्णन केलं की इटाली इतकं सुंदर आहे, फ्रान्स इतकं छान आहे, स्वित्झर्लंड इतकं छान आहे. तिचे फोटो बघितले आणि ते बघितल्यावरती आत्तापर्यंत मी एकदाही युरोपला गेले नाही, पण आता मला युरोपला जायचं अशी मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली त्याला म्हणतात कामना. अप्राप्त वस्तू प्राप्त व्हावं ही जी इच्छा त्याला म्हणतात कामना. दुसरी आहे आशा. इच्छेचंच हे दुसरं स्वरूप आहे. आशा म्हणजे काय की अप्राप्त वस्तू प्राप्त होण्यामध्ये अनेक सगळी संकटं येतात, अनेक विघ्न येतात. हे संकट, हे विघ्न एक दिवस दूर होतील आणि ती जी वस्तू अप्राप्त आहे ती मला नक्की प्राप्त होईल अशी अपेक्षा मनामध्ये धरून राहणं त्याला म्हणतात आशा. युरोपला आम्हाला जायचं आहे. मागच्या 2-3 वर्षांपासून मी त्याचं प्लॅनिंग करते. पहिल्या वर्षी आम्ही ठरवलं तर काय झालं की आमच्या घरात त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप पाहुणे यायचे ठरले. सासरचे पाहुणे आधी, मग बाहेरचे पाहुणे. ते पाहुणे येणार म्हणून आम्हाला ती ट्रिप कॅन्सल करावी लागली. मग त्याच्यानंतर पुढच्या ह्याच्यात असं झालं की माझ्या आईची तब्येत बिघडली. मग माझ्या आईची तब्येत बिघडली म्हणून मला थांबायला लागलं. मग त्याच्या पुढच्या सुट्टीमध्ये माझ्या मुलाची 10वी म्हणून आम्हाला नाही जाता आलं. ही जेव्हा जेव्हा ही विघ्न येत गेली तेव्हा तेव्हा माझ्यामध्ये विचार केला या उन्हाळ्याच्या सुट्टीत नाही तर आपण पुढच्या वर्षी का होईना पण मी नक्की जाईन, डिसेंबरमध्ये का होईना पण मी नक्की जाईन. ही जी सगळी विघ्न आहेत ही एक दिवस संपतील. असं करता करता मध्येच कोरोना आला आणि 2 वर्ष आमचं युरोपला जाणं पुढे ढकललं गेलं. आणि आजही माझ्यामध्ये विचार येतात की आता हे कोरोना एकदाचं संपेल, बाहेरच्या देशांमधलं ट्रॅव्हल सुरू होईल आणि मी एक ना एक दिवस मी युरोपला नक्की जाईन. अशा प्रकारचं हे जे मनामध्ये इच्छा निर्माण होतात त्याला म्हणतात आशा. पहिली आहे कामना, दुसरी आहे आशा, तिसरी आहे स्पृहा. एखादी वस्तू जी अप्राप्त आहे तिची आवश्यकता वाटणं. बघा आपल्या जीवनामध्ये हे जे अनेक सगळ्या वस्तू आहेत, अनेक सगळे पदार्थ आहेत, त्यांची आपल्याला आवश्यकताच वाटते. विशेषतः जेव्हा आपण दुसऱ्यांकडे बघतो, विशेषतः जेव्हा आपण दुसऱ्यांशी तुलना करतो, तेव्हा वास्तविक ज्या गोष्टींची मला आवश्यकता नाही ते आवश्यक आहेत असंच मला आतून वाटायला लागतं. घरामध्ये माझ्या 50 साड्या आहेत. किती? 50. पण 50 साड्या असल्या तरी मला आता नवीन कळलं, मागच्या 2-4 महिन्यातच माझ्या ज्ञानामध्ये भर पडली की खणाची साडी म्हणून नवीन प्रकार आहे. ती खणाची साडी, एक अहिल्या नावाची सिरियल आहे टीव्हीमध्ये चालू, त्याच्यामध्ये त्या अहिल्याने सगळ्या खणाच्या साड्या घातल्या. मग तशी खणाची साडी सगळ्यांकडे आहे, ती माझ्याकडे हवी. आता मला त्याची आवश्यकता वाटू लागली. घरामध्ये 50 साड्या आहेत, त्या पुरेशा नाहीत. म्हणजे काय, त्या कोणी कोणी दिलेल्या आहेत. मग मला जसं डिझाईन पाहिजे, मला जसा रंग पाहिजे, मला जशी बॉर्डर पाहिजे ती त्या साड्यांवर नाही. नेमकी बाहेर जायची वेळ आली की मला एकही साडी घालायला नसते, जरी 50 साड्या कपाटात असल्या. मग आवश्यकताच वाटते, एक अजून साडी हवी आणि ती खणाची साडी हवी. ही जी आवश्यकता मनामध्ये वाटू लागते त्याला म्हणतात स्पृहा. कामना, आशा, स्पृहा. चौथा आहे लोभ. लोभ म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आपल्याला मिळाली आहे ती अजून प्रमाणात मिळावी. आपल्याला ती अप्राप्त नाहीये, माझ्याकडे ती वस्तू आहे पण ती अजून प्रमाणात मिळावी. 2 बेडरूमचं आमचं घर आहे. 2 बेडरूमचं घर असं आहे की सुरुवातीला आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो, मग आम्ही 2 बेडरूमच्या घरात शिफ्ट झालो. मग तिथून आम्ही 3 बेडरूमच्या घरात गेलो, 4 बेडरूमच्या घरात गेलो. असं जे आहे की 2 BHK पुरेसं नाही, 3 BHK हवं, ते नाही 4 BHK हवं. असं ही जी कायम वाढत्या प्रमाणात ही जी इच्छा आहे त्याला म्हणतात लोभ. वाढत्या प्रमाणात ही जी इच्छा आहे त्याला म्हणतात लोभ. त्याच्या पुढची आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे काय की लोभाची मात्रा अजून वाढली. मृगतृष्णा नावाचा एक शब्द आहे. मृगतृष्णा म्हणजे काय की दुरून जे मृगजळ दिसतं ते आपल्याला सत्य वाटतं आणि मग त्या मृगजळ आपण प्यावं, त्यांनी माझी तहान भागेल, अशा प्रकारचा एक विचार आपल्या मनामध्ये असतो आणि तो कधीही पूर्ण होत नाही. तृष्णा म्हणजे कधीही तृप्त न होणं, कधीही न थांबणारी जी इच्छा आहे तिचं हे जे चक्र आहे त्याला म्हणतात तृष्णा. व्यवसायाने मी इंजिनियर आहे आणि आमच्या कम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये एक इन्फायनाईट लूप म्हणजे कधीही न संपणारं चक्र अशी एक संकल्पना आहे. कॉम्प्युटरला प्रोग्रामिंग करताना सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. काय सांगावं लागतं की 2+2 याची ॲडिशन कर आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो दाखव. 2+2 = 4. मग 2+2 10 वेळेस कर आणि मग त्याची जी ॲडिशन आहे ती तू डिस्प्ले कर, दाखव.
हा प्रोग्राम जेव्हा आम्ही लिहितो, हा प्रोग्राम लिहिताना चुकला तर कॉम्प्युटर काय करतो, 2+2+2+2+2 असं अनेक वेळेस करत राहतो आणि तो त्या लूपमधून बाहेरच पडत नाही. त्याला म्हणतात इनफायनाईट लूप, न संपणारं चक्र. आणि असं आपली तृष्णा म्हणजे हे न संपणारं चक्र आहे. आज इतकं आहे, आज आमच्याकडे एक सोफा आहे, हा नको दुसरा हवा, हे पडदे नको दुसरे हवे, हे कार्पेट नको वेगळं हवं. सतत काहीतरी हवं, जास्त हवं, अधिक हवं, आणि हे न संपणाऱ्या इच्छेला म्हणतात तृष्णा. त्यामुळे इच्छेची आपल्या मनातली जी रूपं आहेत त्याच्यामध्ये जे शेवटचं रूप आहे त्याला म्हणतात ईष्णा. 3 प्रकारच्या ईष्णा आहेत की लोकेष्णा, वित्तेष्णा आणि दारेष्णा. लोकांनी मानापमान द्यावा, मला चांगलं म्हणावं, त्याला म्हणतात लोकेष्णा. वित्तेष्णा म्हणजे भरपूर धन आहे, त्याला भरपूर उपभोगावं, ती आहे वित्तेष्णा. आणि दारेष्णा म्हणजे माझं चांगलं घर असावं, माझं चांगलं कुटुंब असावं, परिवार असावा, त्याला म्हणतात दारेष्णा. तुकाराम महाराज होते ते म्हणायचे की विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणजे जीवनमुक्त व्यक्ती आहे, ज्यांचा भ्रम निघून गेलेला आहे, त्यांचा विषय नारायण झालेला आहे. पण आम्ही जे भ्रमिष्ठ लोक आहोत तर विषय तो त्यांचा झाला आयफोन, विषय तो त्यांचा झाली टीव्ही सिरियल, विषय तो त्यांचा झाले नातवंड, झाले पतवंड. तर आपण हे संपूर्ण भ्रमिष्ठ लोक जे आहोत तो आपला विषय या व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, दृश्य विश्वामध्येच घुटमळत राहतो आणि संसाराचं बंधन अधिकाधिक दृढ होत जातं. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत की भ्रम गेलिया अनायासे, हा भ्रम जाण्यासाठी निरार्थता म्हणजे निरीच्छ होणं आवश्यक आहे. आणि निरीच्छ होण्यासाठी आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या किती वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्त होतात, मॅनिफेस्ट होतात, ते स्वतःवरती काळजीपूर्वक लक्ष ठेवून समजणं आवश्यक आहे. कामना, आशा, स्पृहा, लोभ, तृष्णा आणि ईष्णा, लोकेष्णा, दारेष्णा आणि वित्तेष्णा, अशा अनेक प्रकारे हे इच्छांचं थैमान, इच्छांचा धुमाकूळ आपल्या आतमध्ये चालत असतो. इच्छांचा धुमाकूळ आहे म्हणून कर्म करायचे ते सगळं मिळवण्यासाठी, आणि मग कर्म करायची, ती भोगायची, आणि संसार अधिकाधिक दृढ होत जातो. मग निरीच्छ होण्यामधला जो पहिली स्टेप आहे ती आहे की या इच्छांना ओळखणं, जाणवणं, स्वतःवरती लक्ष ठेवणं. आता दुसरी स्टेप आहे की परीक्षण करणं. एकदा आपल्याला जाणवलं की आपल्या आतमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा, आशा, स्पृहा निर्माण होत आहे की मग त्यांचं परीक्षण करायचं. ॲनालिसिस असा इंग्लिशमध्ये शब्द आहे की इच्छांचं परीक्षण म्हणजे त्यांचं स्वरूप समजावून घ्यायचं. ज्या विषयाची मला इच्छा होते, ज्या व्यक्तीला, ज्या मला ती इच्छा होते, तो विषय देखील माईक आहे. ज्याच्या मनात ती इच्छा निर्माण होते तो जीव देखील माईक आहे. आणि त्या इच्छांची पूर्ती झाली तरी ती पूर्ती झाल्यावर होणारा आनंद ही माईक आहे. आणि पूर्ती झाली नाही म्हणून जे दुःख होतं ते दुःख देखील माईक आहे. माईक आहे म्हणजे काय की त्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. बघा, मी एक खणाची साडी घेऊन आले म्हणून मला आनंद झाला. तिथे खरं तर सायकल थांबायला हवी की नाही, पण तिथे आपली सायकल थांबत नाही. मग साडी विकत घेतली, हा जो इच्छापूर्तीचा आनंद आहे तो तात्पुरता, क्षणिक आपल्याला मिळतो, पण परत लगेच दुसरी की आता खणाची साडी झाली, मग आता एक नवीन कुठल्या फॅशनची साडी आली, ती सुद्धा मला हवी, परत इच्छा आणि परत दुःख. हे जे आपलं चक्र आहे हे अखंड चालू राहतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेणं आवश्यक आहे की पूर्ती झाली तरी ती माईक आहे, आणि पूर्ती नाही झाली तरी ती माईक आहे. ज्याची झाली तो व्यक्ती आणि ज्या विषयांची झाली ती वस्तू, हे सगळं काही उत्पत्ती, स्थिती, लयवान आहे. हे जाणून घेणं ही पहिली गोष्ट परीक्षण करताना. अजून एक दुसरी गोष्ट काय आहे की बघा, आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात इच्छा असतात की सगळ्यात जास्त जिव्हाळ्याची व्यक्ती आपल्या घरातली माझी म्हणजे तो आहे माझा मुलगा. एकुलता एक मुलगा आहे, अत्यंत लाडाने, प्रेमाने वाढवलेला हा मुलगा आहे. आणि त्या मुलासंबंधी माझ्या काही इच्छा आहेत आणि मुलाकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. मुलासंबंधी काय इच्छा की याने फार मोठा, म्हणजे लहानपणी मला असं वाटायचं की याने सचिन तेंडुलकर सारखं फार मोठं क्रिकेटर व्हावं, आता त्यांनी फार मोठं इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, यशस्वी व्हावं, या त्या मुलासंबंधी इच्छा आहेत. आणि दुसऱ्या आहेत की मुलाकडून इच्छा आहे की मग हा मोठा होईल एक दिवस आणि मग तो माझ्या म्हातारपणची काठी बनेल, तो माझा सांभाळ करेल. असं आहे की आपण भगवंताच्या समोर उभे राहतो आणि प्रार्थना म्हणतो की त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.
असं भगवंताला आपण नुसतं शब्दाने म्हणतो, पण प्रत्यक्षात आपल्याला वाटतं की मला आधार देणारा भगवंत आहे असं चुकून सुद्धा आपल्याला वाटत नाही. मला आधार देणारा माझा मुलगाच, तोच माझ्या सगळी जीवनाची काठी आहे, तोच माझी काळजी घेणार, माझी सगळी भिस्त म्हणून त्या मुलावरती असते. हा जो मुलगा ज्याला मी माझा माझा म्हणते, ज्याच्या संदर्भात माझ्या या सगळ्या इच्छा आहेत, तो खरंच माझा आहे का, हा पहिला प्रश्न. समर्थांनी एक ओवी लिहिलेली आहे, अत्यंत अंतर्मुख करायला लावणारी ओवी आहे की कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली, फटरे पढत मूर्खा श्रीराम. कर्मयोगे सकळ मिळाली की आज आपल्या जीवनामध्ये, परिवारामध्ये जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या केवळ कर्मयोगाने आपल्याला मिळालेल्या आहेत. मागच्या जन्मातली आपली काहीतरी घेणेदेणी आहेत, ती शिल्लक आहेत म्हणून यांचा आपला संबंध आला. कर्मयोगे सकळ मिळाली, येके स्थळी जन्मास आली, ते तुवा आपुली मानिली. या सगळ्यांना तू आपलं मानलं, पटरे पढत मूर्खा श्रीराम. आपल्या घरातल्या व्यक्तींना जो माझं आहे म्हणतो तो पढत मूर्ख आहे. कोणाच्या दृष्टिकोनातून? समर्थांच्या दृष्टिकोनातून. तो भ्रमिष्ठ आहे, तो पढत मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. आणि ते पुढे म्हणतात की तुवा भोगल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षानुलक्ष. की तू पुनरावृत्ती घेतली आहे, हा तुझा पुनर्जन्म झाला आहे. मागच्या जन्मात देखील आपल्याला एक माता होती, मागच्या जन्मात देखील आपल्याला एक पिता होते, मागच्या जन्मात देखील एक पुत्र होता. मग मागच्या जन्मातले माता पिता पुत्र खरे का या जन्मातले माता पिता पुत्र खरे? अत्यंत अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आपल्याला समर्थ इथे विचारतात की तुवा घेतल्या पुनरावृत्ती. मग या जन्मामध्ये जे काही माता पिता पुत्र मला मिळालेले आहेत ते कर्मयोगाने मिळालेले आहेत आणि ते केवळ हा जो 50-70 वर्षांचा कालावधी आहे तोपर्यंतच हे मर्यादित आहे, तोपर्यंतच हे माझे आहेत. बघा, आपण जेव्हा म्हणतो की आपल्या अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, त्या मला माझ्या मुलाकडून आहेत. शेजारच्यांचा देखील एक मुलगा आहे, त्यांचे इनफॅक्ट 3 मुलं आहेत, त्यांच्याकडून मी काही अपेक्षा करत नाही. त्यांच्याकडून मी काही अपेक्षा का करत नाही? कारण की तो त्यांचा मुलगा आहे आणि हा माझा मुलगा आहे. माझा आहे म्हणून मी अपेक्षा करते. आणि जो माझा आहे तो खरंच माझा आहे का, असा एक मूलभूत प्रश्न ज्याच्यावरती विचार करायला हे संत वाङ्मय आपल्याला प्रवृत्त करतं, उद्युक्त करतं. मग आपला मूळ विचार काय चालू आहे की ह्या इच्छांचं परीक्षण करायचं की इच्छा माईक आहेत, ज्यांच्या संबंधी इच्छा होतात ते व्यक्ती वस्तू माईक आहेत, ज्याला इच्छा होतात ती व्यक्ती देखील माईक आहे. आणि पूर्ती अथवा अपूर्ती हे सर्व काही टेम्पररी आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. मग यांचा पाठपुरावा आपण किती करायचा? अजून एक इच्छांचं परीक्षण आपण अजून एका प्रकारे करू शकतो की नुकतीच एक वर्तमानपत्रात एक बातमी माझ्या वाचनात आली, अगदी आता मागच्या आठवड्यातली बातमी आहे की महाराष्ट्रामध्ये शिर्डी या गावामध्ये एका महिलेने जी अत्यंत गरीब होती, तिचं नवजात मूल म्हणजे 3 दिवसांचं मूल तिने विकलं. 3 दिवसांचं मूल तिने का विकलं? कारण की ही महिला अत्यंत गरीब होती आणि त्या गरीब महिलेला त्या मुलाचं पोषण करणं शक्य नव्हतं. आपल्या इकडे कायद्याने अशा प्रकारे मुलांची विक्री करणं हा गुन्हा आहे. मग त्या महिलेला आणि ज्या कोणी लोकांनी तिला मदत केली त्याला पोलिसांनी शोधलं आणि त्यांना अटक केली. हा भाग झाला वेगळा. आता आपण विचार करू की त्या महिलेने त्या मुलाला का विकलं. उपनिषदांच्या मध्ये एक सिद्धांत आहे, त्या सिद्धांताला म्हणतात आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवति. म्हणजे मनुष्य हा सगळ्यात अधिक प्रेम केवळ स्वतःवर करतो आणि स्वतःसाठी अनुकूल जेवढे लोक आहेत त्यांच्यावरतीच तो प्रेम करतो. स्वतःसाठी प्रतिकूल, स्वतःच्या सुखाला धक्का लावणाऱ्या व्यक्ती अथवा वस्तूंवर तो प्रेम करत नाही. म्हणजे मनुष्य हा मुळात अत्यंत स्वार्थी आहे. असं आपण म्हणतो की माझं तुझ्यावर फार प्रेम आहे, असं मुलाला म्हणतो आपण की मी तुझं एवढं फार मोठं पालन पोषण केलं, मी तुला जन्म दिला, मी तुला वाढवलं, मी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्या, मी तुझ्यासाठी माझं करिअर सॅक्रिफाईस केलं. असं मी म्हणते की नोकरी सोडून मी एवढी मोठी मी घरी बसले की मी तुझ्यासाठी बसले. ही एवढी जेव्हा सुनावणी मी सगळी मुलाला करते ती मी का करते? कारण की तो मुलगा मला अनुकूल आहे म्हणून. कुंतीने आपल्या पुत्राचा त्याग केला. का केला? कारण की तो तिला प्रतिकूल होता. या महिलेने आपल्या मुलाला विकलं. का विकलं? कारण की तो तिच्या सुखाला धक्का लावणारा होता, तिला प्रतिकूल होता, म्हणून तिने त्या मुलाला विकलं. मग आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षा करतो, एखाद्या व्यक्तीकडून इच्छा करतो, ती इच्छा करणं खरंच योग्य आहे का? हा एक परीक्षणाचा 3रा भाग आहे. आपण
एक अतिशय मार्मिक प्रश्न आहे की मुलाला जेव्हा आपण जन्म देतो ते मुलाच्या सुखासाठी देतो का आपल्या सुखासाठी देतो? मुलाला जेव्हा आपण चांगले चांगले कपडे देतो, त्याचा वाढदिवस साजरा करतो, त्याला चांगलं शिक्षण देतो, ते लहानपणी त्याला काही कळत नाही. तो बर्थडे केक कापताना त्या मुलाला काहीही जाण नसते. मग हे सगळे जे आपण हौस भागवतो ती मुलासाठी भागवतो, त्याच्या आनंदासाठी की आपल्या आनंदासाठी भागवतो? तर मुलाला जन्म देणं, त्याचं पालन पोषण करणं, त्याला लहानाचं मोठं करणं, हे सगळं आपण आपल्या आनंदासाठी करतो, मुलाच्या आनंदासाठी करत नाही. आणि म्हणून या सगळ्या केलेल्या कर्मांची त्यांनी परतफेड करावी ही अपेक्षा जेव्हा आपण ठेवतो त्या अपेक्षेतून दुःखाची निर्मिती होते. आणि भ्रम आपल्याला जर भेदभ्रांती कमी करायची असेल, संघभ्रांती कमी करायची असेल, विकारभ्रांती कमी करायची असेल, अपेक्षा भंगातून होणारं दुःख जर आपल्याला नको असेल तर अशा प्रकारची अपेक्षा करू नये. मुलाला वाढवणं हा आईवडिलांच्या कर्तव्याचा भाग आहे. आईवडिलांची काळजी घेणं हा मुलाच्या कर्तव्याचा भाग आहे. पण मुलाने ते कर्तव्य पूर्ण करावं की नाही हे ठरवणारे मी कोण? माझं काम फक्त माझं कर्तव्य करणं. आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की निष्काम वृत्तीने कर्म करावं. निष्काम वृत्तीने कर्म केलं तर चित्त शुद्धी होते. निष्काम वृत्तीने उपासना केली तर चित्त शांती होते. आणि केवळ शुद्ध आणि शांत चित्तामध्ये आत्मज्ञानाचा उदय होतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर आपला भ्रम कमी व्हावा असं वाटत असेल, आपल्याला आत्मानुभूती यावी असं वाटत असेल, तर अशा प्रकारे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. इच्छांचं आपण एकीकडे हे परीक्षण करतो आहोत की कशा पद्धतीने आपल्याला या आपल्या इच्छा कमी करता येतील. एक, त्या इच्छांचं खरं स्वरूप, वेगवेगळ्या प्रकारे अभिव्यक्ती जी आपल्या आतमध्ये होते ती जाणून घेणं. दोन, त्या इच्छांचं परीक्षण करणं. आणि तिसरा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये त्या इच्छांचं पृथक्करण करणं. पृथक म्हणजे वेगळे. आपल्याला ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात की निरार्थ व्हा, तुम्हाला जर कर्माचा हा सगळा पसारा थांबवायचा असेल तर निरार्थ व्हा, निरीच्छ व्हा. हे निरीच्छ होणं खरंच प्रॅक्टिकल आहे का असं आपण विचार करूया. की दोन प्रकारच्या इच्छा असतात. एक आहे आवश्यक इच्छा आणि एक आहे अनावश्यक इच्छा. आवश्यक इच्छा कुठल्या? की ज्या देहधारणेसाठी आवश्यक इच्छा त्या सगळ्या आवश्यक. आणि देहधारणेच्या पलीकडे जाऊन ज्या इच्छा आपल्याला होतात त्या अनावश्यक इच्छा, त्याला म्हणतात हौस. हा जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे हे फार मोठं घबाड आहे. फार मोठं घबाड का बरं आहे? कारण की या नरदेहामध्येच आपल्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती घेण्याची सोय आहे. नरदेह सोडून इतर ज्या सगळ्या योनी आहेत त्यांना भोगयोनी मानलेलं आहे. आणि केवळ नरदेहाला कर्मयोनी आहे. आणि कर्मयोनी का बरं आहे? की याच्यामध्ये कर्म करताना मला क्रियमाण कर्म स्वातंत्र्य आहे. कुठल्या प्रकारचं कर्म मी करावं, कुठल्या प्रकारचं कर्म मी करू नये, कुठल्या इच्छांना मी माझ्या मनामध्ये जागा द्यावी, थारा द्यावा आणि कुठल्या इच्छांची मी हकालपट्टी करावी याचं मला स्वातंत्र्य आहे नरदेहामध्ये. आणि या नरदेहामध्येच स्वस्वरूपाची अनुभूती घेणं शक्य आहे. या नरदेहामध्येच भ्रम जाण्याची शक्यता आहे. या नरदेहामध्येच संसाराचा बाध करण्याची शक्यता आहे. म्हणून नरदेहाच्या धारण्यासाठी ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा, आवश्यक इच्छा त्या जरूर ठेवाव्यात, अवश्य ठेवाव्यात. परंतु अनावश्यक इच्छा आणि हौस यांना हळूहळू क्रमाक्रमाने कमी करावं. हा झाला विचाराचा एक दृष्टिकोन. भूक लागली, मला जेवण हवं, ही झाली इच्छा. आवश्यक इच्छा आहे देह धारण्यासाठी, ती जरूर असावी मनामध्ये. परंतु अनावश्यक इच्छा काय? की मला भूक लागली आहे, मला जेवायचं आहे, परंतु मी फक्त पावभाजी खाणार. आज पावभाजी नसेल तर मी जेवणार नाही. अनेक लोकांचे असे हट्ट असतात की वांग्याची भाजी, मी एक विशिष्ट प्रकारे वांग्याची भाजी झाली तरच मी खाते, ती विशिष्ट प्रकारे झाली नाही, आय एम व्हेरी चूझी, आय एम व्हेरी पिकी इटर असं म्हणतात. ती विशिष्ट प्रकारे झाली नाही तर मी खाणार नाही. आणि अशा प्रकारच्या ज्या इच्छा आहेत त्यांना जोपासण्यामध्ये आपण धन्यता मानतो. की अशा प्रकारची व्यक्ती फार रसिक आहे असं आपण म्हणतो. रसो वै सहा असं आपल्या उपनिषदांच्या मध्ये म्हणलेलं आहे की सर्व रसांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ रस कुठला आहे तर तो आत्मरस आहे. त्या आत्मरसाची गोडी जर आपल्याला चाखायची असेल तर हे जे विषयांचे रस आहेत यांची गोडी हळूहळू कमी होणं अपेक्षित आहे. त्यामुळे इच्छांचं पृथक्करण करताना आवश्यक इच्छा आणि अनावश्यक इच्छा अशा प्रकारे त्या वेगळ्या वेगळ्या करणं हा पृथक्करण करण्याचा एक अप्रोच आहे. पृथक्करण करताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यावी
की असं जर तुम्ही म्हणले तर मग प्रत्येक परमार्थी माणूस केवळ आपल्या आवश्यकतेपुरतंच मिळवेल, गरजेपुरतंच मिळवेल आणि मग तो दरिद्री राहणार नाही का? आपल्या परमार्थावरती केलेला एक फार मोठा आरोप आहे की ज्यांना व्यवहारात काहीच जमत नाही, अत्यंत फेल्युअर आहेत, अयशस्वी आहेत, दुसरं काहीच करायला जमत नाही, ते लोक मंदिरात जाऊन टाळ फुटत बसतात, ते लोक जाऊन हातामध्ये एकनाथी भागवत घेतात, ते लोक दासबोध घेतात, तेच लोक पारायण करत बसतात की ज्यांना प्रपंचामध्ये काहीच करायला जमत नाही आणि काहीच मिळवायला जमत नाही. हा एक अजून फार मोठा गैरसमज आहे जो दूर होण्याची आवश्यकता आहे. आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या पौराणिक कथांमध्ये अनेक प्रकारचं वैभव मिळवलं, उपभोगल्याच्या अनेक कथा आहेत. पांडवांनी वैभव मिळवलं, कृष्णाने वैभव मिळवलं, रामाने देखील राजाच्या भूमिकेतून ते वैभव काही काळ का होईना पण उपभोगलं. त्यामुळे वैभवापासून आपल्याला वंचित ठेवणं हा परमार्थाचा हेतू नाही. व्याप ते तुके वैभव असं समर्थ देखील म्हणतात. त्यामुळे आपण हा व्याप वाढवावा, वैभव मिळवावं, परंतु आपल्याकडे वैभव कसं आहे तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माचं त्याला अधिष्ठान आहे आणि मोक्षाची त्याला अपेक्षा आहे. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, की प्रपंच तुम्ही अवश्य करा, प्रपंचामध्ये सुवर्ण मिळवा असं समर्थ म्हणतात. परी काही परमार्थ वाढवावा, केवळ प्रपंचामध्ये गुंतून राहू नका. जेव्हा वैभव मिळवाल तेव्हा त्याला धर्माचं अधिष्ठान हवं. लक्ष्मी अनपगामिनी अशी असावी ही आपल्या शास्त्राची आपल्याला आज्ञा आहे. हे स्तोत्र आपण देवाच्या समोर म्हणतो, श्री सूक्त, की लक्ष्मी अनपगामिनी. त्यामुळे वैभव अवश्य मिळवावं, व्याप अवश्य वाढवावा. श्री सूक्तामध्ये आपण मागण्या करतो भगवंताला की धनम धान्यम पशुम बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायु. धन, धान्य, पशु, दीर्घमायू, शतसंवत्सरम हे सगळं आपल्याला मिळावं ही इच्छा आपण भगवंताच्या समोर व्यक्त करतो. पण ही इच्छा व्यक्त करताना हे वैभव नैतिक पद्धतीने मिळवलेलं असावं आणि केवळ आपल्यापुरतं मिळवू नये, तर आपल्या इच्छा, आपल्या गरजा, आपल्या आवश्यकता पूर्ण झाल्या की याच वैभवाचा धर्मासाठी, आध्यात्मिक प्रचारासाठी, धर्माच्या प्रचारासाठी, समष्टीसाठी, समाजाच्या उपयोगासाठी वापर करावा अशी आपली संस्कृती आपल्याला सांगते. त्यामुळे निरीच्छ होणं म्हणजे संन्यास घेऊन वनामध्ये जाणं नाही. निरीच्छ होणं म्हणजे सगळं काही सोडून हिमालयात जाऊन टाळ फुटणं असा त्याचा अर्थ नाही. तर निरीच्छ म्हणजे प्रपंच करावा, पण तो आवश्यकतेपुरता करावा आणि जे जास्त वैभव मिळालं आहे त्याचा समष्टीसाठी वापर करावा. संसार मुळात नासका, विवेके करावा नेटका असं समर्थ म्हणतात की हा जो संसार आहे हा मुळात नासका आहे. नासका म्हणजे नाशवान आहे, परिवर्तनशील आहे, कायम टिकणारा नाही. पण विवेके करावा नेटका, विवेक, विचार वापरावा आणि तो नेटका करावा. आपण काय होतं की नेटका करावा म्हणजे आपल्याला वाटतं नीट नेटका करावा म्हणजे सगळं कसं घरामध्ये पॉश असावं, मॅचिंग पडदे असावे, मॅचिंग अभ्रे असावे, असं छान सिरियलमध्ये दाखवतात तसं पॉश माझं घर असावं. त्याला नीटनेटका प्रपंच म्हणत नाही. 27 मजल्यांचं घर बांधणं ह्याला नीटनेटका प्रपंच म्हणत नाही. तर नेटका प्रपंच म्हणजे मोजका करावा, आवश्यकतेपुरताच करावा, आपल्या गरजा ओळखाव्यात आणि आपली हौस ओळखावी. ज्या प्रापंचिक हौशी आहेत त्यांना थोडीशी मुरड घालावी. आपण बघितलं होतं की प्रापंचिक आपल्या ज्या गरजा आहेत, आवश्यकता आहेत त्या संपतच नाही. स्पृहा नावाचं हे जे इच्छेचं अभिव्यक्ती आहे ती आपण बघितली होती की एखादी महिला आहे, व्यक्ती आहे, दोन मुलं आहेत, एक मुलगा अमेरिकेत आहे, एक मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे. दोघांचीही लग्न झालेली आहे, दोघांनाही त्यांची मुलं आहेत, त्यांचा संसार तेथे भरपूर व्यवस्थित सुखाने चालू आहे. ही महिला इकडे सेलमध्ये जाते आणि सेलमध्ये गेल्यावर नॉनस्टिकचे तवे सेलवर आहेत. नॉनस्टिकचे तवे सेलवर आहेत तर ती एक स्वतःसाठी घेते, एक अमेरिकेच्या मुलासाठी घेते आणि एक ऑस्ट्रेलियाच्या मुलासाठी घेते की ते जेव्हा किंवा भारतात येतील तेव्हा मी हे सेलवरचे तवे त्यांना देईल. असा आपला हा जो प्रपंच आहे हा आपला अखंड न संपणारा. समर्थ म्हणतात की प्रपंच मुळात नासका, विवेके करावा नेटका, की आपली आवश्यकता ओळखा आणि आपली हौस ओळखा. आवश्यकता जरूर पूर्ण करा, हौशींना मर्यादा घाला आणि जे काही जास्त वैभव मिळवलं आहे ते आपल्याच घरातल्या साड्या आणि तव्यांमध्ये भरत घालण्याच्या ऐवजी त्याचा समष्टीसाठी वापर करा. हा जो आपला मुळात सगळा विचार चालू आहे तो निरार्थ होण्यासाठी चालू आहे. निरार्थ का व्हायचं की इच्छा कमी झाल्या की आपली कर्माकडची प्रवृत्ती कमी होईल. कर्माकडची प्रवृत्ती आपली कमी झाली की
हळूहळू आपलं संसाराचं जे बंधन आहे ते बंधन शिथिल होईल. भ्रम गेले या अनायासे संसार नसे पाहत आहे, ही या सगळ्या साधनेची परिणती आहे की हळूहळू इच्छांचं प्रमाण कमी केलं, कर्मप्रवृत्ती कमी केली की संसार नसे पाहत आहे, त्या संसाराचा बाध होण्यासाठी मदत होईल. आणि संसाराचा बाध होणं हे आपल्या परमार्थाचं अंतिम ध्येय आहे. संसार नसे पाहत आहे मध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की हा संसार नष्ट होणार नाही. जर आपला संपूर्ण भ्रम निघून गेला, जगत सत्यत्व भ्रांती गेली, भेदभ्रांती गेली, विकार भ्रांती, संघ भ्रांती, या सगळ्या भ्रांती आपल्या गेल्या, म्हणजे संसार नष्ट होणार नाही, संसार अदृश्य होणार नाही. मग काय होईल तर संसार आहे तसाच दिसत राहील, परंतु जो आहे तसा तो भेद रूपाने खरा नाही, द्वैत रूपाने खरा नाही, त्या द्वैताचा बाध होईल, भेदाचा बाध होईल आणि त्याचं मूळ स्वरूपाची आपल्याला प्रतीती येईल. त्यामुळे संसार नष्ट होणार नाही, अदृश्य होणार नाही, परंतु त्या संसाराचं मूळ स्वरूप आपल्याला कळेल. आणि मूळ स्वरूप कळलं की काय होईल की सर्वत्र ब्रह्म आहे, सर्वत्र एकच चैतन्य आहे, सर्वम खल्विदम ब्रह्म. हे जे ब्रह्मचैतन्य आहे, या ब्रह्मचैतन्याचं स्वरूप कसं आहे ते आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे ब्रह्मचैतन्य सर्वत्र सदा आणि समान आहे. संसाराचं मूळ स्वरूप, संसार ज्याच्या अधिष्ठानावरती दिसतं, ते ब्रह्मचैतन्य कसं आहे, ते सर्वत्र सदा आणि समान. आपण काल बघितले होते 3 प्रकारचे भेद असतात: देशपरिच्छेद, कालपरिच्छेद आणि वस्तुपरिच्छेद. या ब्रह्मचैतन्याला देशपरिच्छेद नाही, याच्यामध्ये देशाचा भेद नाही. म्हणजे काय की हैदराबादला इथे आता आम्ही भागवताचं चिंतन करतोय, भगवद्गीतेचं चिंतन करतोय, म्हणून आमच्या इथे ब्रह्मचैतन्य जास्त आहे. आणि शेजारच्या घरी मात्र काही देवाचं ते लोक करत नाही, म्हणून त्यांच्या घरी ब्रह्मचैतन्य कमी आहे. तसं इथे आमच्या घरात जास्त आणि त्यांच्या घरात कमी, भारतामध्ये जास्त आणि अमेरिकेमध्ये कमी, असं ब्रह्मचैतन्य नाही. तर ते जेवढं इथे आहे तेवढंच ते तिथे देखील आहे. जेवढं भारतात आहे तेवढंच अमेरिकेत आहे, तेवढंच ब्रह्मपुरीमध्ये आहे, तेवढंच हैदराबादमध्ये आहे. ते सर्वत्र आहे, त्याला देशपरिच्छेद नाही. असं हे आहे हे ब्रह्मचैतन्य, ज्याच्या अधिष्ठानावरती हा संसार आपल्याला भासतो. दुसरा भाग आहे की हे ब्रह्मचैतन्य सदा आहे, सदैव आहे, याला कालपरिच्छेद नाही, याच्यामध्ये कालाचा भेद नाही. आपण म्हणतो मनाच्या श्लोकांमध्ये की सदा संचले येतना जात काही. सदा संचले, हे येतही नाही आणि हे जातही नाही. वर्तमान काळामध्ये देखील आहे, भूतकाळामध्ये देखील आहे आणि भविष्य काळामध्ये देखील आहे. असं आहे की आपण गणपती बसवतो तेव्हा आपण काय म्हणतो की आता गणपती आमच्या घरी आले, मग ते 10 दिवस राहिले आणि ते गणपती निघून गेले. मग आम्ही देवीचे नवरात्र, देवी आली, ती 10 दिवस राहिली, मग देवी निघून गेली. तर वास्तविक हा जो आपला भगवंत आहे, वास्तविक हा जो देव आहे, तो ब्रह्मरूप आहे. त्वम देहत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः. गणपतीचं खरं स्वरूप वर्णन करताना आपण काय म्हणतो की हा जो गणपती आहे हा कालत्रयातीत आहे. हा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ यांच्या अतीत आहे. तो भूतकाळातही आहे, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळातही आहे. कालाचा ज्याला परिच्छेद नाही असा हा ब्रह्मरूप गणपती आहे, असं हे ब्रह्मचैतन्य आहे, असं हे ब्रह्मतत्व आहे. आणि या संपूर्ण दृश्य विश्वाचं माझ्या देहासकट सत्य अधिष्ठान केवळ ही ब्रह्मवस्तू आहे. ते सर्वत्र आहे, सदैव आहे. आणि तिसरी गोष्ट आहे की ते समान आहे. समान म्हणजे हे ब्रह्मचैतन्य आमच्या घरी थोडंसं जास्त आहे आणि ब्रह्मपुरीमध्ये थोडंसं कमी आहे, किंवा ब्रह्मपुरीमध्ये जास्त आहे आणि हैदराबादमध्ये कमी आहे, असं नाही. वस्तूचा त्याला परिच्छेद नाही. वस्तू परिच्छेद म्हणजे काय की बघा, हा एक फोन आहे, हा फोन वेगळा आणि हा पाण्याचा ग्लास आहे, हा ग्लास वेगळा. व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हा फोन वेगळा आणि हा ग्लास वेगळा. व्यवहारामध्ये फोन ग्लासमध्ये नाही आणि ग्लास फोनमध्ये नाही. परंतु ब्रह्मचैतन्य हे जे आहे त्याला असा वस्तूचा नामरूपांचा परिच्छेद नाही. नामरूपाने ते वेगळं होत नाही की फोनमध्ये ते जास्त आहे आणि ग्लासमध्ये ते कमी आहे, अशा प्रकारे ते विभागलं जात नाही. ते सर्वत्र आहे, तीनही काळात आहे आणि समान प्रमाणात आहे, कुठे कमी नाही आणि कुठे जास्त नाही. असं हे जे ब्रह्मचैतन्य आहे हे सर्व दूर सर्व सृष्टीमध्ये आहे. अशा प्रकारची अनुभूती भ्रमगेलिया अनायासे आपल्याला होते.
भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे म्हणजे हे जे एकमेव ब्रह्मचैतन्य आहे ते सर्वत्र आहे, अशी त्या जीवनमुक्ताला भ्रम गेलेल्या व्यक्तीला अनुभूती येते. आणि अशी अनुभूती झाल्यावर जे उर्वरित जीवन कसं असतं, ते उर्वरित जीवन आपण म्हणतो की जीवनमुक्ताचं जीवन आहे. अत्यंत वैभवशाली जीवन आहे. परम कृतार्थता त्या जीवनामध्ये आहे, कारण की त्या जीवनामध्ये दुःखाचा लवलेशही नाही. दुःख नसे उखुदा इतके असं तुकाराम महाराज म्हणतात. कुठले तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये केवळ दारिद्र्य होतं ते तुकाराम महाराज म्हणतात की दुःख औषधाला सुद्धा नाही माझ्या जीवनामध्ये. माझं जीवन कसं आहे तर आनंदाचे डोही आनंद तरंग असं माझं जीवन आहे. हे जीवनमुक्तीचं परम वैभव आहे. जीवनमुक्तीचं अत्यंत नरदेहाची कृतार्थता केवळ या अनुभूतीमध्ये आहे की हा जो भेद दिसतो, हा भेद जरी तसाच असला, व्यावहारिक स्तरावर हा भेद जरी तसाच असला तरी याचं सत्यत्वाने केवळ अभेद आहे, केवळ अद्वैत आहे, केवळ एकच तत्व आहे. आणि अशा प्रकारे अनुभूती आली की मनुष्याला दुःख होत नाही. असं आहे बघा की मनुष्याला भेदामुळे दुःख आहे. आपण काल बघितला होता की भेदामुळे भय आहे, भेदामुळे दुःख आहे, भेदामुळे विकार आहे. परंतु भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहत आहे मध्ये संसार भेदरूपाने दिसायचा बंद होतो. भेदरूपाने दिसायचा बंद झाला तरी तो व्यवहार भेदरूपाने दिसायचा तो बंद होत नाही. केवळ तो अभेद रूप त्यातला आपल्याला खऱ्या सत्यत्वाने दिसायला लागतो. असं आहे की मनुष्याची दृष्टी बघते, दृष्टी बदलते. आपण मृगजळाचा दृष्टांत बघितला होता की मृगजळ जरी आपल्याला मिथ्या आहे कळलं, माळा जमीन सत्य आहे कळलं, तरी मृगजळ दिसत राहतं. परंतु ते सत्य नाही हे कळल्यामुळे त्या मृगजळाला अनुसरून ज्या काही आपल्या इच्छा वासना आशा आहेत त्या इच्छा वासना आशा आपल्या कमी होतात. आणि अशा प्रकारची अभेद दृष्टी निर्माण होणं हे परमार्थाचं आपल्या परम वैभव मानलेलं आहे. अभेद दृष्टी निर्माण झाली की काय होतं, एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या परमार्थामध्ये दोन सत्ता सांगितलेल्या आहेत की एक व्यावहारिक सत्ता आणि एक पारमार्थिक सत्ता. ज्या व्यक्तीचा भ्रम निघून गेला आहे, जिची अभेद दृष्टी विकसित झालेली आहे, ती व्यक्ती व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवहाराचे सगळे नियम पाळून तशीच वागते. असं आहे बघा की आपल्या घरामध्ये एखादा भिकारी आला, तो भिकारी देखील ब्रह्मरूप आहे म्हणून त्याला काय आपल्या घरामध्ये ठेवणं हे इथे अपेक्षित नाहीये. व्यवहार मोडणं, व्यवहाराचे नियम मोडणं हे इथे अपेक्षित नाहीये. घरामध्ये माझ्या बाई येते आणि ती चोरी करते, जी काम करणारी बाई आहे. मग तिने जर चोरी केली तर ती बाई ब्रह्मरूपच आहे, मग तिला कशाला शिक्षा करा. अशा प्रकारे या सगळ्या तत्वज्ञानाचा विपरीत अर्थ काढणं हे इथे उद्देश नाही. मग उद्दिष्ट काय आहे की त्या बाईने जर चोरी केली तर तिला तुम्ही शिक्षा करा, तिच्या विरुद्ध कंप्लेंट करा, तिला कामावरून काढून टाका. पण हे सगळं करताना तिच्याबद्दल जो मनामध्ये तिरस्कार, घृणा, एक प्रकारची कनिष्ठत्वाची भावना होती, ती भावना नाहीशी होणं इथे अपेक्षित आहे. आमचे सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात की रूपावरती लक्ष ठेवून, स्वरूपावरती लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. प्रत्येक व्यक्ती, मग ती माझ्या घरातली व्यक्ती असो, माझ्या माहेरची व्यक्ती असो, माझ्या सासरची व्यक्ती असो, घरात काम करणारी बाई असो, रस्त्यावरचा भिकारी असो, आपल्या देशाचे पंतप्रधान असो, अथवा एखादी जड व्यक्ती, जड वस्तू असो, रूपावरती लक्ष, स्वरूपावरती लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूपच आहे. ते सर्वत्र सदा समान असलेलं ब्रह्मचैतन्य, सच्चिदानंद असलेलं असं हे जे ब्रह्मचैतन्य आहे, हे जेवढं त्या भिकाऱ्यामध्ये आहे, जेवढं आमच्या घरच्या मोलकरणीमध्ये आहे, तेवढंच आणि तसंच माझ्या मुलामध्ये आहे आणि माझ्यामध्ये देखील आहे आणि देवळातल्या भगवंतामध्ये देखील आहे. अशा प्रकारची ही जी अन्वय दृष्टी आहे, ही अन्वय दृष्टी केवळ आतली दृष्टी आहे. त्यामुळे त्या स्वरूपावरती लक्ष ठेवायचं, पण रूपाशी व्यवहार करायचा. रूपाशी व्यवहार करताना तो व्यवहारातले सगळे नियम पाळून अगदी अपेक्षित तसा करायचा. त्याच्यामध्ये कुठलीही गल्लत करायची नाही, त्याच्यामध्ये कुठलाही गोंधळ करायचा नाही. व्यवहार मोडण्यासाठी हा परमार्थ नाही. द्रौपदी पांडवांची पत्नी होती. पांडवांच्या मध्येही ब्रह्म आहे, द्रौपदीमध्येही ब्रह्म आहे आणि कौरवांच्या मध्येही ब्रह्म आहे. म्हणून ती पांडवांना सोडून कौरवांच्याकडे गेली नाही. व्यवहारामध्ये ती पांडवांची पत्नी आहे आणि तसाच तो व्यवहार कायम राहिला. त्यामुळे संसार नसे पाहत आहे मध्ये संसाराला बाधित केल्यावरती संसाराचे नियम मोडणं अपेक्षित नाही, ते इथे करणं आवश्यक नाही. असं कोणीही जीवनमुक्त व्यक्ती करत नाही, तसे आदर्श आपल्या समोर नाही. परंतु संसार नसे पाहत आहे म्हणजे
संसारातील या भेदाचा एकदा बाध झाला, त्यातली अभेदाची एकदा पारमार्थिक दृष्टी आपली डेव्हलप झाली की त्या भेदाचा आपल्याला त्रास होत नाही. त्या भेदाचा आपल्याला जे दुःख होत होतं त्या भेदामुळे जे भय आपल्याला वाटत होतं ते भय आपल्याला वाटत नाही. ईशावास्य उपनिषदामध्ये म्हणलेलं आहे की अशा प्रकारचं एकमेव तत्व आपण सगळीकडे बघायला शिकलं की ततो न विजुगुप्सते किंवा तत्र को मोहः को शोकः. अशी ही जी जीवनमुक्त व्यक्ती आहे, जिचा भ्रम निघून गेलेला आहे, जेव्हा ती सगळीकडे सर्वत्र केवळ ब्रह्मरूपाने बघते आहे, तिला को मोहः को शोकः, कुठला मोह होईल आणि कसा शोक होईल. ततो न विजुगुप्सते म्हणजे ती कोणाबद्दलही तिरस्कार करणार नाही, तिला काहीही हवं हवंसं वाटणार नाही, कारण की हवं हवंसं वाटण्यासाठी दुसरं काही नाहीच या सृष्टीमध्ये. तिला कुठल्याही गोष्टीचा शोक होणार नाही. शोक का होणार नाही? कारण की शोक होण्यासाठी नाश पावणारा असं या सृष्टीमध्ये काहीही नाही, अशी तिला दृढ अनुभूती आलेली असेल. आणि दृढ अनुभूती आलेली असल्यामुळे हे आपल्या पारमार्थिक जीवनाचं अत्यंत फार मोठं श्रेष्ठ कृतार्थता याच्यामध्ये मानलेली आहे, वैभव याच्यामध्ये मानलेलं आहे. कारण की ही जी अनुभूती आहे की संसार आहे परंतु आहे तसा सत्य नाही, तर त्याचं अधिष्ठान ब्रह्म केवळ सत्य आहे आणि ते मी आहे. सहा अहम सोहम ही जी अनुभूती आली की एकमेवा द्वितीय चैतन्य सगळीकडे आहे, की मग शांती, तृप्ती, समाधान, आनंद आणि निर्भयता ही मनुष्याला प्राप्त होतात. त्या जीवनमुक्ताला ती प्राप्त होतात. आणि नुसती शांती, तृप्ती, समाधान म्हणजे आज आहे उद्या नाही अशा स्वरूपाचं नाही, तर कायम अखंड टिकणारं शांती, तृप्ती, समाधान त्याला प्राप्त होतं. आणि त्या जीवनमुक्ताला ज्याचा भ्रम निघून गेलेला आहे असंही जे समाधान प्राप्त झालं, ते समाधान आपल्याला सगळ्यांना देखील प्राप्त व्हावं अशी आपण विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करू. देवी जव जव भ्रम असे तव तव दृढ संसार भासे, भ्रम गेलिया अनायासे संसार नसे पाहताही. अशा प्रकारे बाधितानुवृत्तीने हे जे अत्यंत वैभवशाली, पारमार्थिक दृष्टीने वैभवशाली जीवन आपल्यालाही जगता यावं म्हणून आपण विठ्ठलाकडे प्रार्थना करू, सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करू आणि आजचं आपलं हे जे चिंतन आहे ते थांबवू. हरिओम तत्सत. धन्यवाद मुक्ताताई. आज आपण अज्ञानामुळे भ्रमाच्या दृष्टीने संसार कसा आपल्याला दृढ वाटतो आणि तो भ्रम, दृष्टीचा भ्रम नष्ट झाला की तो शोधूनही संसार आपल्याला सापडत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने आपण भ्रम कसे, कोणते भ्रम, ते कसे त्याचं निरसन कसं करायचं, अतिशय सुंदर पद्धतीने आपल्या गोड वाणीतून समजावून सांगितलेली आहे. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि खरंच मुक्ताताई, आपणाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती. श्रोत्यांनी सुद्धा म्हणजे आपण सर्वांनी सुद्धा ताईंचे प्रवचन कानाचा कान करून ऐकले, त्याबद्दल आपलेही धन्यवाद. आपणा पुन्हा एकदा आपणा सर्वांचे ब्रह्मपुरी चातुर्मास उत्सव समितीतर्फे धन्यवाद देते आणि थांबते.